तर मित्र हो, शैलेजाचा झालाय शैलेश. तर हे कसं काय पॉसिबल आहे? हे पॉसिबल झालंय बाप्या नावाच्या नवीन मराठी चित्रपटात. तर सेक्स चेंजच्या टॉपिकवर हा चित्रपट बेस्ट आहे आणि या सेन्सिटिव्ह मुद्द्याला खूप चांगल्या प्रकारे या चित्रपटात हाताळलेला आहे. चित्रपटाची जी कॉमेडी आहे ती खूप ऑर्गॅनिक आहे, सिच्युएशनल, कुठंच लाऊड वाटत नाही, म्हणजे बऱ्यापैकी चित्रपटात हसायला येतं. आणि या व्यतिरिक्त जे इमोशनल सिक्वेन्स होते त्यामध्ये ते इमोशन्स फील होतात, कॅरेक्टरसोबत कनेक्शन्स फील होतं. आणि चित्रपटाची सगळ्यात जमीची बाजू म्हणजे राजश्री देशपांडे मॅमचा परफॉर्मन्स. म्हणजे स्त्रीपासून ते पुरुषापर्यंतचा त्यांचा जो प्रवास होता त्यामध्ये त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांच्या बोलण्यामध्ये, डायलॉग्समध्ये ज्या प्रकारचे चेंजेस बघायला भेटतात ना, तर त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला होता. त्यांचे खूप सारे सिक्वेन्सेस मला आवडलेले आहेत. स्पेशली त्यांच्या आजीसोबत त्यांचा एक सिक्वेन्स आहे, तो सीन खूप इमोशनल बनलेला आहे. आणि क्लायमॅक्समध्ये सुद्धा एक आई आणि मुलाच्या नात्याला दाखवत नाही, एक इमोशनल ट्विस्ट सुद्धा येतो, तो सीन सुद्धा खूप भावनिक होता. या व्यतिरिक्त गिरीश कुलकर्णी सरांबद्दल काय बोलायचं, म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना मी स्क्रीनवर बघतो ना मला खूप मजा येते. आणि जेव्हा ते जे गावाकडच्या कॅरेक्टरमध्ये येतात ना, स्पेशली ते मला खूप आवडतं. मला त्यांच्या याच्या पहिले जाऊ देना बाळासाहेबमध्ये सुद्धा परफॉर्मन्स खूप आवडला होता. आणि यामध्ये त्यांचे जितके ड्रिंकिंगवाले सिक्वेन्स आहे ना ते खूप मला आवडले. स्पेशली राजश्री देशपांडे मॅम सोबतचा जो त्यांचा ड्रिंकिंगवाला सिक्वेन्स होता. या व्यतिरिक्त जेव्हा त्यांना शैलेजाबद्दल माहिती होते आणि त्याच्यानंतर ते मित्रासोबत ज्या ड्रिंकिंग अवस्थेत डायलॉग्स वगैरे बोलत आहे ना, तो सीन खूप चांगला बनलेला आहे. आणि या व्यतिरिक्त त्यांच्या बायकोसोबत, म्हणजे जो कॅरेक्टर देविका दप्तरदार मॅमनी प्ले केलेला आहे, यांच्यासोबत जे सीन्स आहे ना, स्पेशली शैलेजाबद्दल जे माहिती त्यांच्या बायकोला होते ना, ते सीन खूप फनी होते. आणि देविका दप्तरदार मॅम, आर्यन आणि श्रीकांत सर, म्हणजे जितके सगळे बाकीचे कलाकार होते ना चित्रपटात, त्यांच्या सगळ्यांचंच काम खूप चांगलं झालेलं आहे. आणि मी म्हणणार की बऱ्याच दिवसानंतर मराठी चित्रपटात एक वेगळा विषयाचा चित्रपट आलेला आहे. तर आवर्जून मी सगळ्यांना रेकमेंड करणार की एकदा तरी हा चित्रपट बघावा.